जय श्रीकृष्ण सर्व श्रोत्यांना वक्त्यांना सगळ्यांना भक्तांना सादर वंदन। आज 2 एप्रिल मंगळवार। काल आपण 2 श्लोक झालेले आहेत, 15वा अध्याय सुरू झालेला आहे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। परवा म्हणायची राहिले की कोणी नव्यानं आले असतील, मध्यंतरी 2-3 पुन्हा प्रवेश घेतलेला आहे, तर त्या सगळ्यांचं नव्यांचं स्वागत। आणि आपण आता 15वा अध्याय मनापासून सगळे जाणून घेतो आहोत। संसार वृक्ष कसा आहे, काल सांगितलेलं होतं की ऊर्ध्वमूलम, ज्याचं मूळ वर आहे, म्हणजे आदिपुरुष भगवान नारायण वासुदेव ते आदिपुरुष आहेत, त्यांचाच आधार सर्वांना आहे आणि त्याच्यापासूनच उत्पन्न होणारा असल्यामुळं त्यांच्या खालच्या भागाला ब्रह्मलोक आहे आणि अर्थातच ब्रह्मदेव म्हणजेच हिरण्यगर्भ रूप असा हा परमेश्वराहून थोडा कनिष्ठ आहे आणि तोच या संसाराचा विस्तार करणारा असल्यामुळं त्याला संसाराची मुख्य शाखा, पण ती अधशाखा, मुख्य जी पहिली शाखा येते ती म्हणजे ही ब्रह्मदेवाची शाखा, त्यांनी हा संसार निर्माण केलेला आहे। आणि या वृक्षाचं मूळ मात्र नारायण मात्र किंवा परमात्मा मात्र अविनाशी आहे, अनादिकालापासून आहे आणि म्हणून त्याला अविनाशी असं म्हटलेलं होतं, अव्ययम म्हटलेलं होतं। आणि पुढं अजूनही वरवर ज्या शाखा संसार वृक्षाच्या 3 गुणामुळं वाढलेल्या ज्या शाखा आहेत त्या ब्रह्मदेवापासून या सगळ्या प्रगट होणाऱ्या आहेत आणि संसार वृक्षाचं रक्षण वृद्धी करणारे असे हे सगळे यज्ञाच्या कर्माच्या द्वारा वेद आहेत आणि म्हणून वेदांना पानं म्हटलेली आहे। किंवा भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला हा संसार क्षणभंगूर आहे, दुःखरूप आहे आणि चिंतन सोडून केवळ परमेश्वराचंच नित्य निरंतर असं चिंतन करायला पाहिजे। या वृक्षाचं किंवा या संसाराचं चिंतन करणं सोडून दिलं पाहिजे, हे वेदांनी तात्पर्य सांगितलेलं आहे। आणि सगळे शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आपल्या 5 इंद्रियांचे, म्हणजे 5 पंचमहाभूतांचे, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे आणि आपले स्थूल देह, त्यातनं सगळी इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, तर ही सगळी सूक्ष्म आहेत। सूक्ष्म ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आपल्याला दिसत नाही, डोळा दिसतो पण चक्षुर इंद्रिय दिसत नाही, ते डोळ्याच्या मध्यभागी असतं। कान दिसतो पण श्रोत्रेंद्रिय म्हणजे ज्यांनी मुख्य कान ऐकण्याचं काम करतो ते दिसत नाही। तर अशी ही इंद्रिय ही सूक्ष्म असल्यामुळं त्यांना त्या फांद्यांच्या शाखांच्या पल्लवी रूपानं त्या आहेत, अतिशय नाजूक अशा आहेत असं सांगितलेलं होतं। आणि ही सगळी मुळं खाली वासनारूप मुळं जी आहेत, अहंता ममता वासनारूप मुळं ही खाली आणि वर अशा सगळ्या लोकात पसरून राहिलेली आहेत। आता याचं रूप आपल्याला कसं अनाकलनीय आहे, त्याचा आधी समजत नाही, अंत समजत नाही, ते आता आपल्याला 3ऱ्या श्लोकात बघायचं।
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. आता छोटे छोटे संधी आहेत. न हा शब्द वेगळा आहे. रूपम अस्य इह. अस्य इह रूपम म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे. अस्य म्हणजे या वृक्षाचे, याचे स्वरूप आहे ते कसं आहे. तथा म्हणजे त्याप्रमाणे. इह म्हणजे येथे, जेव्हा आपण विचार करतोय त्यावेळेला. न उपलभ्यते. न म्हणजे नाही, उपलभ्यते म्हणजे सापडणे. तर हे जे रूप आहे हे आपल्याला रूप सापडत नाही, म्हणजे दिसत नाही. कशाचं रूप दिसत नाही तर ते आपल्याला समजून घ्यायचं. त्याचं कारण काय आहे ते सांगतात. यतः न अंतः न च आदिही न च संप्रतिष्ठा. आपण जसा विचार करतो त्यावेळेला ह्याचं रूप आपल्याला आढळत नाही, लक्षात येत नाही. कारण का तर न अंतः याला अंत नाही, न च आदिही त्याला आदी पण नाही. आदी म्हणजे प्रारंभ. आणि न च संप्रतिष्ठा आणि त्याला चांगली स्थिती पण नाही, चिरंतन अशी स्थिती पण नाही. म्हणजे याची उत्तम प्रकारची स्थिती नाही असं म्हणायचं कारण काय की हा क्षणभंगूर आहे. एखादी वस्तू आपण बनवली तर ती काही काळ तिचं अस्तित्व पाहिजे ना. पण हा संसार वृक्ष क्षणात नष्ट पावणार आहे, क्षणभंगूर होणार आहे आणि तो उद्यापर्यंतही टिकेल याची खात्री नाही. म्हणून त्याला न च आदी न च अंतः असं म्हटलेलं आहे. आणि न च संप्रतिष्ठा. त्याच्यानंतर खाली म्हणलेलं आहे अश्वत्थम एनम. एनम म्हणजे याला, अश्वत्थ म्हणजे या अश्वत्थ वृक्षाला. सुविरूढम तो कसा आहे हो. सुविरूढम म्हणजे पक्का झालेला आहे तो, अत्यंत पक्का आहे. कशाच्यामुळं. मुळं बघा खोलवर गेली की तो वृक्ष पक्का होतो, दृढ होतो. तसा हा संसार वृक्ष दृढ झालेला आहे. पण कोणती त्याच्यामध्ये मुळं आहेत तर अहंता, ममता आणि वासना रूपी अतिशय दृढ अशी मुळं आहेत. आणि म्हणून एनम अश्वत्थम या अश्वत्थाला दृढेन, तो दृढ आहे ना, पक्का आहे ना, म्हणून असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. मला ही ओळ फार आवडते की याला जर तोडायचं असेल, याचा जर छेद करायचा असेल तर असंग म्हणजेच वैराग्य, आसक्ती सोडून अनासक्त बुद्धीनं, म्हणजे अनासक्तीच्या शस्त्राने, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, त्याला बळकट अशा वैराग्यरूपी शस्त्रानं कापून टाकलं पाहिजे. म्हणजे आपण मूळ जे स्थान आहे, परमात्म्याचं जे स्थान आहे तिथे जाऊ शकू. आता याच्यावरही खूप विवरण करण्याजोगं आहे की याचं रूप का आपल्याला समजत नाही, याच्या शाखा सगळ्या कोणकोणत्या आहेत. तर काल आपण पाहिलं की देव, मनुष्य, पशुपक्षी इत्यादी सगळ्या योनींची उत्पत्ती झाली आणि या ब्रह्मदेवापासून सगळं निर्माण झालं, त्याचा विस्तार झाला आणि म्हणून त्यांना फांद्यांच्या स्वरूपात वर्णन केलं. आणि आत्ता सांगितलं तसं अहंता, ममता, वासनारूप मुळं ही मनुष्य योनीत कर्मानुसार बांधली जातात. कारण इतर योनींना पूर्वकृत कर्माची फळं भोगण्याचा अधिकार आहे सगळ्या योनीत, आणि मनुष्य योनीत नवीन कर्म करण्याचा अधिकार आहे. आपण पूर्वीची घेऊन येतो आपल्याबरोबर, त्याची अंश असते, अंशरूपानं सगळ्या गोष्टी येतात आणि त्या आपण बरोबर ते पुढच्या 5व्या श्लोकात छान सांगितलेलं आहे बघा. ते आपल्याला त्यावेळेला अधिक त्याचं स्पष्टीकरण कळेल. तर आपल्याला हे सगळं आपण घेऊन आलेलो असतो आणि म्हणून पूर्वीच्या कर्माचा अंश म्हणून आपण आत्तासुद्धा सगळी कर्म करत असतो. आपल्या लक्षात येतं बघा. आता ज्ञानदेवांसारखे किंवा आत्तासुद्धा काही 3-4 वर्षाची मुलं आत्ता फटाफट बोलत असतात, वेद बोलत असतात, रामायण बोलत असतात, गीता म्हणत असतात, श्लोक म्हणत असतात.
कारण ते पूर्वीचे संस्कार ते घेऊन आलेले असतात. पूर्वजन्मी जे केलेलं चांगलं कर्म आहे आणि वाईट असेल तर वाईट, तर ते सगळं घेऊन आलेलं असतं. त्याच्या आधी आपण समश्लोकी बघूया. याचे तसे रूप दिसेन येथे, भासेन शेंडा बुडखान खांदा, घेऊन वैराग्य अभंग शस्त्र, तोडून याहा दृढमूल वृक्ष. याचं रूप तसं नक्की आपल्याला दिसत नाही आणि त्याचा शेंडा बुडखा खांदा म्हणजेच फांद्या हे दिसतंय, पण ते आपल्याला छेदून टाकता येत नाही. म्हणून वैराग्यरूपी अभंग शस्त्र घेऊन हा वृक्ष आपण तोडून टाकला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आदी अंत नसे ज्या निश्चित, म्हणावा शाश्वत तेही नाही. पाहता जयाची मुळादी तत्वाची, वाचा स्वयंभूची कुंटलिगा. प्रबळे विचित्र दिसे दीर्घसूत्र, विषयी अन्यत्र पोसला जो. जसं वृक्षाला खत घालतात, पाणी घालतात, पण हा कशावर पोसला जातो? सगळ्या या विषयांवर पोसला जातो, इंद्रियांच्या विषयांवर. झणी भये चिंता धरिसी पंडुसुता, उच्छेदन आता सांगो तुझं. त्याचा उच्छेद शब्द वापरला त्यांनी. तर तो आता कसा तोडून टाकायचा हे तुला आता सांगतो असं म्हणतात. मुक्तेश्वर म्हणतात, तयाचे स्वरूप न कळे कैसे, आदि अंत प्रतिष्ठान दिसे. तो दृढमूळ अश्वत्थ असे, असंग शस्त्रे तोडावा. किंवा चव्हाण म्हणतात, असे याचे रूप तिथे न मिळे. चव्हाण म्हणतात, आदी ना अंत स्थिती न मिळे. अश्वत्थ मूळ घट्ट झाले, बळकट असंग हत्यारे छेदिले. किंवा मोरोपंत म्हणतात, न कळे त्याचे रूपही, आद्यंत स्थिती धुंडिता शास्त्रे. न कळे त्याचे रूपही, आद्यंत स्थिती धुंडिता शास्त्रे. अश्वत्थ रूढ मूळे, छेदोनिया असंग दृढ शस्त्रे. अश्वत्थ रूढ मूळे, छेदोनिया असंग दृढ शस्त्रे. तुलसीदास म्हणतात, आदि अंत नहीं जानिये, थान रूप नहीं जाय. थान म्हणजे स्थान. थान रूप नहीं जाय, दृढ असंग हथियारले. दुस्सह मूळ तरुठाय. प्रज्ञानानंद म्हणतात, ब्रह्मरज्जुवरीच सर्प विश्व भासतसे. ब्रह्मरज्जुवरीच सर्प विश्व दिसतसे. आदि मध्य अंत कुठे विदित ना असे. आदि मध्य अंत कुठे विदित ना असे. अश्वत्था दृढमूळा विरती साधुनी. अश्वत्था दृढमूळा विरती साधुनी. ज्ञान असी नेची तीव्र त्यास तोडुनी. ज्ञान असी नेची तीव्र त्यास सोडुनी. असी म्हणजे तलवार. ज्ञानाच्या तलवारीनंच त्याला तीव्र अशा धारदार तलवारीनं तोडून टाकूया असं भारती म्हणतात. नाही, प्रज्ञानानंद म्हणतात. आता शंकराचार्य काय म्हणतात बघा. या ठिकाणी संसाररूपी वृक्षाचं जसं वर्णन करण्यात आलं आहे त्याप्रमाणे तो पाहता येत नाही. आता दिसतात का हो वेद वगैरे सगळे, त्याची छंदांशी असते पर्ण आणि पानं, आपल्याला तर ती दिसत नाहीत. आपल्याला हे सगळा विश्व पसारा जो दिसतोय ते सगळं वेगळंच आहे. त्याचं कारण असं आहे की स्वप्नात पाहिलेली वस्तू किंवा मृगजळातील पाणी आणि माया रचित गंधर्व नगर जे आपल्याला आकाशात दिसतं, तर ते सगळं पाहता पाहता नष्ट होत असतं.
मृगजळाच्या मागं धावत धावत जातात, पण ते नसतंच ना खरं, तो भास असतो आणि म्हणून तेच नष्ट होणारं असतं. किंवा स्वप्नात आपण इतके रंगलेले असतो, अरे बाप रे, आणि जशी जागृती येते तसं ते स्वप्न सगळं विरून जातं, म्हणजे तेही नष्टच होतं, म्हणजेच ते खरं नसतंच. त्याप्रमाणे याचा प्रारंभ देखील नाही आणि या ठिकाणी वृक्षाचा प्रारंभ होऊन हा वृक्ष पुढे विकसित होत आहे असं कुणालाही जाणता येत नाही. आणि त्याची मधली अवस्था, स्थिती, आत्ताची आपली स्थिती आहे की नाही, आपण काय म्हणतो उत्पत्ती, स्थिती आणि लय. तर उत्पत्ती झाली पण स्थिती कुणालाच समजत नाही. आणि अंत नावाची म्हणजे शेवटची जी स्थिती आहे तीही कुणाला ज्ञात नाही, कधी नष्ट होणार. आपल्याला कोणी पाहिलेलं सांगतं का? हो, आम्ही पाहिला सगळा प्रलय? नाही. त्याप्रमाणे सुविरूढ मूलं, म्हणजे जो आत्ता पक्की ज्याची मुळं रूढ घट्ट झालेली आहेत, संघटित झालेली आहेत, असा हा संसार रूप अश्वत्थ वृक्ष कशाने तोडून टाकावा? असंग शस्त्राने. म्हणजे आपल्या इच्छा की काय काय असतात बघा. सकाळीच ते काका सांगत होते, मला फार आवडलं की पुण्यात फ्लॅट घेतला तर सातारला पाहिजे, सातारला घेतला तर मुंबईला पाहिजे, कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी पाहिजे. अशा सगळ्या इच्छा आपल्या असतात. त्याप्रमाणे पुत्रेषणा म्हणजे पुत्राची इच्छा, वित्तेषणा म्हणजे धनाची इच्छा, लोकेषणा म्हणजे लोकांना गोळा करण्याची इच्छा, याचा विराम होणं म्हणजे असंग आहे. ज्या वेळेला आपली कुठलीही वासना मनामध्ये नवीन निर्माण होणार नाही. आपण काय म्हणतो, आता आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बघा, फक्त आम्हाला एकदा अमेरिकेला जाऊन यायचे, म्हणजे आहेच की नाही वासना. म्हणजे असंग होईल का आपल्या मनात? नाही. ज्या वेळेला आपण म्हणू की काहीही नाही, आता नवीन कुठलीही कल्पना नाही, वासना नाही, काहीच इच्छापूर्ती करण्याचं उरलेलं नाही, ती पूर्ण जेव्हा आपण काढून टाकू त्याला असंगरूपी शस्त्रानं हा दृढपणे आपल्याला छेदन करता येतो. आता परमेश्वराच्या समोर असावं असा जो दृढ निश्चय करण्यात आलेला आहे, किंवा वारंवार विवेक आणि अभ्यासरूपी किंवा ज्ञानरूपी, मग असे म्हणलं ना, दगडावर धार लावण्याचा, घासून घासून ते शस्त्र धारदार करायचे आणि मग या संसाररूपी वृक्षाचं बीजासहित छेदन करायचं. आपण वरच्या सगळ्या फांद्या बिंद्या तोडून टाकतो आणि खाली जे मूळ आहे, बीज आहे, ते तसंच राहतं. आता आमच्या दारात एवढा मोठा जांभळाचा वृक्ष आला होता, 200-400 किलो त्याला जांभळं आले असतील, पण आम्ही नव्हतो. आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याचा त्रास झाला, सगळा सडा पडला, हे झाला. आणि मग तो कुणी सगळा भरायचा आणि कुणी खायचं. खाली पडलेलं खाता येत नाही, वरनं तोडता येत नाही, एवढा उंच झालेला होता. शेवटी तो तोडून टाकला. लोक म्हणतात त्याच्यावर ते ॲसिड टाका, काही उपयोग नाही. पुन्हा त्याला एवढे छोटे अंकुर यायला लागलेले. म्हणजे आपल्या मनात असेच अंकुर येत असतात. आपण सगळं छेदून टाकलं म्हणतो, काही नाही, सगळं पॅकअप केलं, पण तरीसुद्धा पाठीमागं जे उरलेलं असतं त्याच्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो की नाही बाबा, आम्ही आहेत ना तोपर्यंत ते सगळं राहायलाच पाहिजे, आमची माया पसारा, आमच्या माघारी काय व्हायचं असेल ते. मग पुन्हा कुणी निस्तरायचं. त्यापेक्षा जसं आपण कठोपनिषदात सांगितलंय, त्या पित्यानं सर्वस्वाचं दान केलं, अगदी आपल्या पोरालाही देऊन टाकलं. आणि त्यांना हट्टच धरला, बाबा मला कोणाला देणार, बाबा मला कोणाला देणार. तर असं हे सगळं असंग शस्त्रानं त्याला तोडून टाकायचं आहे. पुढचा श्लोक बघूया. ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. आता याच्यात फारसे संधी नाहीत, थोडेसे आहेत. यस्मिन गता, यस्मिन म्हणजे ज्या ठिकाणी, गता म्हणजे गेल्यावर, आणि तम एव च अद्य, छोटे संधी आहेत. आता बघा, ततः पदम, ततः म्हणजे त्यानंतर. आपण त्या असंग शास्त्राने याला छेदून टाकल्यावर काय होईल? ततः पदम, ते जे परमपद आहे, ईश्वराचं पद आहे, श्रेष्ठ स्थान आहे. यस्मिन जिथे, गताहा भूयहा न निवर्तन्ते,
यस्मिन म्हणजे जेथे, गता हा म्हणजे गेलेले पुरुष, भूय हाचा अर्थ आहे पुन्हा. एकदा आपण हा संसार वृक्ष छेदून टाकला, असंग शस्त्रांनी छेदून टाकला, परमपदाला पोहोचलो. ते परमपद आपण परिमार्गितव्य म्हणजे शोधून काढलं पाहिजे, चांगल्या प्रकारे शोधून काढलं पाहिजे. आता आम्ही मध्यंतरी कुठं गेलो हां, हे हल्ली बघा हळदी कुंकाला वगैरे बायका बोलवतात. अहो ते आमचं त्या ठिकाणी नाही का झाड आहे, त्याच्या समोरचं घर आमचं, समोरचं घर इकडून एक झाड होतं आणि तिकडून एक झाड होतं. गेलो दुसऱ्यांच्या घरी, मग ते म्हणतात ठीक आहे या आलात तर हळदी कुंकू घ्या, पण ते घर तिकडे आहे. म्हणजे आपल्याला नीट शोधावं लागतं की नाही कुठलाही पत्ता. तसं आता इथं म्हणलेलं आहे की हे जे परमपद आहे, मध्ये मध्ये भुलभुलैया भरपूर असतात. जाता जाता मार्गामध्ये पुन्हा काहीतरी छान छान दिसतं आणि मग त्याच्यात आपण गुंतून राहतो. म्हणून सांगितलेलं आहे की तत पदम परिमार्गितव्यम, ते पद जे आहे ते चांगलं शोधून काढलं पाहिजे, बरोबर त्याचा ठाव ठिकाणा लागला पाहिजे. की यस्मिन गतः, जिथे गेलेले लोक, भूयहा न निवर्तन्ती, परत ते येत नाहीत या संसारामध्ये, परत येत नाहीत. आणि पुन्हा च म्हणजे आणि, यतः पुराणी प्रवृत्तीही प्रसृता. यतः म्हणजे ज्याच्यापासून, अर्थात ज्या परमेश्वरापासून, ही पुरातन, पुराणी म्हणजे पुरातन प्रवृत्ती, संसार वृक्षाची ही जी प्रवृत्ती आहे, परंपरा आहे, प्रसृता, ती पसरलेली आहे, विस्तारली गेली आहे. तम एव आद्यम पुरुषम प्रपद्ये, त्या आदी पुरुषाला मी शरण आहे. प्रपद्ये म्हणजे शरण आलो आहे. म्हणजे असा निश्चय करून त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं. नाहीतर आपण फक्त या ब्रह्मदेवाच्या निर्मितीच्या, सृष्टीच्या सगळ्या याच्यात जर गुंतून पडलो तर काय होणार आहे, आपल्याला परमपद मिळणार नाही. पण ज्या वेळेला आपण परमपदाला पोहोचू त्यावेळेला पुन्हा परत यायला लागणार नाही, कारण तिथे आपण जाऊन म्हणणार आहोत की मी तुला शरण आलेलो. आद्यम पुरुषम प्रपद्ये, हे 2 श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे सगळेच आहेत आता, पण परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे. म्हणजे जिथं गेलेले पुरुष परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा ही विस्तार पावलेली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आलो आहे, अशा दृढ निश्चयानं त्याचं मनन आणि निदिध्यासन करायला पाहिजे. पूर्ण शरणागती. कोणतरी मग मध्यंतरी सांगत होते की कुठंही देवाला गेल्यानंतर आपण फक्त असा हात जोडू. हल्ली तर गाडीवरनं असा हात असा सलामच असतो. पण जेव्हा शरणागत पूर्ण साष्टांग नमस्कार घालू, ती शरणागती असते. तसं त्या परमेश्वराचं इतकं मनन चिंतन निदिध्यासन करायचे आणि त्याला म्हणायचे की मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे. असा एवढा अर्थ त्याच्यामध्ये भरून राहिलेला आहे. आपण आता समश्लोकी बघितल्यावर अजून कळेल. घ्यावा पुढे शोध तया पदाचा, जेथून मागे फिरणे नसेची, द्यावी बुडी त्या परमात्मतत्वी, प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. तुकाराम महाराज म्हणा, ते तो त्याच माझी पदधुंडी याजी, की गेल्या ज्या माझी परतेना, लौकिकी पावन पुरुषासनातन, आद्य जे का स्थान अव्ययाचे, प्रवृत्ती जेथुनी नित्य नवी होऊनी, विस्तार पाऊनी रूढली गा, अनाद्या ते हेची जाण सव्यसाची, तुका वैराग्याची सेल ठेवी. तुकाराम स्वतःबद्दल म्हणतात की मी वैराग्याची सेल ठेवलेली आहे, म्हणजे वैराग्य मी चांगलं पक्क केलेलं आहे. वामन पंडित म्हणतात, ते त्याची मध्ये पदधुंडणे की, ते त्याची मध्ये पदधुंडणे की,
ज्या माझी गेल्या परतेन लोकी, ज्या माझी गेल्या परतेन लोकी, की पावणे त्या पुरुषास आद्या, की पावणे त्या पुरुषास आद्या, प्रवृत्ती जेथूनिच हे अनाथा, प्रवृत्ती जेथून जे हे अनाथा. अनाद्या, अनाद ज्याला आधी नाही अशा. आठवले म्हणतात, शोधावे पदमगते जेथे जाताच जन्म कर्म सरे, शोधावे पदमगते जेथे जाताच जन्म कर्म सरे. आद्य पुरुष तोच भजे प्रकृती, जयापासूनी जुनी पसरे. आद्य पुरुष तोच भजे प्रकृती, जयापासूनी जुनी पसरे. ही प्रकृती त्याच्यापासूनच वाढलेली आहे आणि म्हणून तिच्यामध्ये गुंतून न पडता आपण परमात्म्याला, मिरजकर म्हणतात, तया भजावे मग ईश्वराला, प्राचीन संसार जिथोनी आला. न येथ गेल्या परतोनी येणे, न येथ गेल्या परतोनी येणे. म्हणून तो साध्य करोनी घेणे, म्हणून तो साध्य करोनी घेणे. गडकरी म्हणतात, तू शोधियानंतर या पदासी, तू शोधियानंतर त्या पदासी. जाता जिथे ना परतोनी येशी, जाता जिथे ना परतोनी येशी. तू पावकी त्या पुरुषासी आद्या, तू पावकी त्या पुरुषासी आद्या. जेथोनी प्राचीन संसार आला. हा प्राचीन संसार आहे, हा जिथून आलाय त्या पुरुषापर्यंत तू पोचला पाहिजेस. भारती म्हणतात, तेव्हाच निर्मिला ह्या विस्ताराचा अनादि पुरुषच तो. शोधावा जो मिळता जन्म मरण मुक्त जीव करती तो. एकदा तिथं गेलो की पुन्हा हा जीव जन्म मरणातून चुकतो, जन्म मरणाच्या फेऱ्या चुकल्या जातात, मग तो त्याच्यामध्ये अडकून पडत नाही. म्हणजे त्यानंतर त्या परमश्रेष्ठ असलेल्या परमेश्वराचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती वाढली जाते, प्राप्त होते, असे जे पुरुष आहेत ते या संसाराला पुन्हा प्राप्त होत नाहीत, त्याच आदिपुरुषाला शरण जातात. आता हे वैष्णवांचं म्हणजे विष्णूचं पद आहे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे. तत पदंतत परिमार्गितव्यम. परिमार्गितव्यमच्या खाली अंडरलाईन आहे की ते शोधायला पाहिजे आणि त्याला जे जाणलं पाहिजे की ज्या पदावर पोहोचलेला पुरुष पुन्हा संसारात येणं नाही, पुनर्जन्म घेतच नाही, अशा त्या पदाचा शोध कसा घेतला पाहिजे, तर पद या शब्दाने त्याचं दर्शन असं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे त्या आदिपुरुषाला मी शरण आलो आहे अशा भावानं शरणागत होऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. महापुरुष कोण आहे, तर ज्या पुरुषापासून मायेच्या योगानं तयार झालेल्या या इंद्रजालाप्रमाणे म्हणजे जादूगाराप्रमाणे या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावलेली आहे, प्रगट झालेली आहे आणि म्हणून ती सगळी प्रवृत्ती नष्ट करायची, असंग वृत्ती ठेवायची आहे. पुन्हा पुन्हा त्यात घुटमळायचं नाही, घोटाळायचं नाही. कधी कधी अगदी निघालेला मनुष्यसुद्धा थांबा म्हणतो, माझं जरा राहिलंय घरामध्ये थोडंसं काहीतरी. म्हणजे आपण परगावी जायचं असू, कुठे ट्रिपला जायचं असू, कोणाकडं कामाला जायचं असू, तरी काहीतरी राहिलं म्हणून परत आपण गुंतत जातो घरामध्ये आणि काहीतरी, अरे आलात बरं झालं, हे जरा राहिलं होतं, जाता जाता एवढं बिल भरा, जाता जाता एवढे पैसे काढा. अशी कामं जशी आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात सुचतात, तसंच एकदा त्या परमात्म्यापर्यंत जायचं ठरवलं की पुन्हा माघारी येणं नाही. आता त्याच्यासाठी काय करायचं, तो 5वा श्लोक फार सुंदर आहे, बघू झाला तर आज बघूयात आपण.
आता काही काही छान उदाहरणं देतात बघा, की हा मृत्यूलोकीचा सगळा बाजारहाट आहे आणि हा संपला की काही लोक स्वर्गाच्या राजमार्गाने जातात, तर काही रात्री उशिरा अंधाराच्या मार्गाने नरकात जातात. पण आपल्याला तो मार्ग नको आहे, त्या मार्गाने आपल्याला पोचायचं नाही आहे. तर आपल्याला थेट भगवंताच्या परमात्म्याच्या ठिकाणी जायचे आणि सगळा हा विषयांचा संग, विषयांची आसक्ती ही सोडून द्यायची आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, आपण नेहमी जसं ज्ञानदेव सांगतात तशी उदाहरणं काय असतात, की भुंगा काय होतो हो, कमळामध्ये अडकून पडतो. हरिण असतो ना, तो गायनाला भुलतो आणि तो जाळ्यात अडकतो. मासासुद्धा आमिषाला लावलेला, जो गळाला आमिष लावलेलं असतं ना काहीतरी, आणि त्याच्यामुळं तो अडकतो. हत्ती जो असतो ना, तो हत्तीणीसाठी खड्ड्यात सुद्धा पडायला मागं पुढं बघत नाही. आणि पतंग तर ज्योतीवर अशी झडप घालत असतो. म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. प्राणी असू, पशु असू, पक्षी असू, त्यांची अवस्था जर अशी होते, तर मनुष्य देहाला तर काय सोने पे सुहागाच दिलेला आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ती अतिशय जागृत असतात. ती या मोहात सारखी माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचा संग काही सुटत नाही. आता समजा TV बघू नका म्हटलं तर माणसं मोबाईल बघत बसतात. तेही नसलं तर अजून तिसरं काहीतरी शोधून काढतात. मग बाहेर जाऊन पिक्चर बघा, बाहेर जाऊन नाटकं बघा, बाहेर जाऊन कार्यक्रम बघा. तर अशी ही या विषयांबद्दलची सतत आसक्ती निर्माण होते. पण मनामध्ये जर एकदा हे ठसवलं की त्याच्याबद्दल अनासक्त राहायचं. आता बघा, खरंच सांगतो, या 4-5 महिन्यात अगदी ठरवलं की TV पासून पूर्ण दूर नाहीच. आता माझा मुलगा म्हणला, हे मोबाईल बंद कर. आता हा कसा करायचा बंद? आपल्याला क्लास वगैरे तर घ्यायचा असतो. अरे म्हणले, हे 2 तास क्लास असतात. नाही म्हणला, परत तू ते दासबोध ऐकत. पण ही सगळी जी आहेत ही वैराग्यापासून दूर नेणारी साधन आहेत. म्हणजे मोबाईलमधले बाकीचे खेळ खेळत बसणं, त्याच्यावर काहीतरी नको त्या गोष्टी पाहणं, हे नाही अपेक्षित. पण हळूहळू हळूहळू अगदी निरीच्छ मनानं आपण दृढेन चित्वा असा हा हे केल्यानंतर आपल्याला भगवंतापर्यंत जायला मिळणार आहे. आणि भगवंतापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा या संसारामध्ये पुनरागमनम नच, पुन्हा पुनरागमन नको. मग आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त झालं की माणूस कसा बनतो, त्या भगवंतापर्यंत पोहोचल्यानंतर काय काय होतं ते आता 5व्या श्लोकात सांगितले. पण आपण आज इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.